स्तोत्रसंहिता 115. देव आणि मूर्ती. हे परमेश्वरा, आमचे नको तर आपल्या नावाचा गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस. ह्यांचा देव कोठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे? आमचा देव स्वर्गात आहे, त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो. त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरूपे आहे, त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही, त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे पण वास येत नाही, त्यांना हात आहेत पण स्पर्श करता येत नाही, पाय आहेत पण चालता येत नाही, त्यांच्या कंठातून शब्द निघत नाही. त्या बनवणारे व त्यांच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. हे इस्रायला, परमेश्वरावर भाव ठेव, तोच त्यांचा सहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे. हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वरावर भाव ठेव, तोच त्यांचा सहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे. अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, परमेश्वरावर भाव ठेवा, तोच त्यांचा सहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे. परमेश्वराने आमची आठवण केली आहे, तो आशीर्वाद देईल. इस्रायलाच्या घराण्याला आशीर्वाद देईल, अहरोनाच्या घराण्याला आशीर्वाद देईल. परमेश्वराचे भय धरणाऱ्या लहान थोरांना तो आशीर्वाद देईल. परमेश्वर तुमची अधिकाधिक वाढ करो, तुमची व तुमच्या मुलांची वाढ करो. आकाश व पृथ्वी ही निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा तुमच्यावर आशीर्वाद असो. स्वर्ग तर परमेश्वराचा आहे, पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे. मेलेले म्हणजे निःशब्दस्थानी उतरलेले कोणीही परमेशाचे स्तवन करीत नाही, पण आम्ही येथून पुढे सर्वकाळ परमेशाचा धन्यवाद करीत राहू. परमेशाचे स्तवन करा.